संपूर्ण महाराष्ट्राला हाकलवणाऱ्या कल्याण येथील 12 वर्षाच्या मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी विशाल गवळी या नराधमाला अटक केली आहे. यापूर्वी या नराधमाने अशा प्रकारे 8 गुन्हे केले होते, परंतु तो प्रत्येक वेळी मनोविकार असल्याचे सर्टिफिकेट देऊन सुटत होता. हा नराधम विशाल भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचा धक्कादायक आरोप शिंदे गटाच्या माजी पदाधिकाऱ्याने केला आहे. याच पदाधिकाऱ्यावर उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्या माजी आमदाराने गोळीबार केला होता. त्याचे नाव आहे महेश गायकवाड. महेश गायकवाड यांनी महायुतीमध्ये बंडखोरी केल्याने त्यांची शिंदे गटाने हकालपट्टी केली आहे, परंतु त्यांच्या भाजपावरील आरोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. नेमके काय म्हणाले महेश गायकवाड, ऐका. हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे, त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं, सर्रास त्याला मदत मिळायची. जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती. आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे. जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होती. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं, मी वेळोवेळी गेल्या 3 ते 4 वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलीस बळ कमी आहे, पोलिसांची संख्याबळ कमी आहे, बीट मार्शल कमी फिरत आहेत. कल्याण पश्चिमेला 3 पोलीस स्टेशन, महात्मा फुले, खडकपाडा, बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे. या ठिकाणी पोलीस बळ वाढवायला पाहिजे होती. आत्तासुद्धा वेळ गेली नाही, इथे पोलीस बळ वाढवलं पाहिजे. माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला, ते अजूनही आरोपी फरार आहेत. यांना कोण देतो आहे, यांना आसरा कोण देतो आहे? भाजपाने या ठिकाणी गुंडशाही वाढवण्याचं काम केलं आहे, माझा असा आरोप आहे. आपल्याला मी पुरावे देतो आहे, ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा. जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं. या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत. तर अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू. जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही. कल्याणपूर्वीच्या अनेक लोकांना माहिती आहे की हा भाजपचा कार्यकर्ता आहे. का भाजपचा जिल्हाध्यक्ष इथलाच आहे ना, स्थानिक काही नगरसेवक का तोंड खोलत नाही त्याच्या विरोधात, प्रसुद्धा शब्द काढत नाही? त्यांच्यामध्ये राजकीय मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांवरती दबाव आहे. नेमके प्रकरण काय आहे जाणून घेऊया. कल्याणमध्ये 12 वर्षीय मुलगी राहत होती. याच भागामध्ये नराधम विशाल हा त्याची 3री पत्नी साक्षी हिच्यासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी बाहेर खेळत असताना मुलगी अचानक गायब झाली. त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. दुसऱ्याच दिवशी भिवंडी येथील पडगा भागात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. कल्याणमध्ये मोर्चेच्या मोर्चे निघाले होते. त्यानंतर पोलिसांनी बुलढाणा येथून विशाल गवळी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. अटकेनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्या दिवशी त्याने मुलीवर अत्याचार केले, तसेच या प्रकरणाचा खुलासा होऊ नये म्हणून तिची हत्या केली. तोंड दाबून तिची हत्या केल्याचे बोलले जाते आहे. हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी कामावरून घरी परतली. विशालने तिला घडलेला प्रकार सांगितला. तसेच त्याने ती बॉडी एका सुटकेसमध्ये ठेवली होती. त्याची पत्नी साक्षी हिने पुरावे नष्ट करण्यासाठी विशालची मदत केली. त्यानंतर विशालने त्याच्या एका रिक्षाचालक मित्राला घरी बोलावले. मित्र आल्यानंतर त्याच्याच रिक्षामध्ये त्यांनी हा मृतदेह नेऊन पडगा येथील एका सुनसान जंगलामध्ये फेकून दिला. मृतदेह फेकून दिल्यानंतर विशालने एका बिअर बारमधून मद्य खरेदी केलं आणि तो तसा बुलढाण्याला निघून गेला. तर दुसरीकडे संशय येऊ नये म्हणून त्याची पत्नी साक्षी ही कल्याणमध्येच थांबली होती. अखेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विशाल गवळी आणि साक्षी या दोघांना अटक केली आहे. परंतु या प्रकारामुळे महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यामध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग होतोय किंवा त्यांची हत्या होत आहे. बदलापूरमध्येही शाळकरी मुलींचा अशाच प्रकारे विनयभंग झाला होता. त्यानंतर याच बदलापूर नजीकच्या कल्याणमध्ये हा प्रकार उघडकीस झाला आहे. मित्रांनो,
तुमच्या आसपास परिसरातील लहान मुलींची आणि तुमच्या घरातल्या मुलींची काळजी घ्या, कारण जागोजागी हे नराधम आता पेरले गेलेले आहे. यांच्यावर वेळीच आळा बसवला नाही तर अशा किती कोवळ्या मुली यांच्या शिकार बनू शकतात. तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी 302. धन्यवाद.